इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिले समरूपता सिमिलॅरिटी। हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे। इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिले समरूपता सिमिलॅरिटी। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या प्रकरणातील 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म अभ्यासणार आहोत व या गुणधर्मावर आधारित सराव संच 1.2 मधील 2 उदाहरणे आपण सोडवणार आहोत। Today we are going to learn property of 3 parallel lines and their transversal and the examples on this property which are in practice set 1.2. So let us learn this property. 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म काय आहे, तर जर 3 रेषा समांतर दिलेल्या असतील, जसं या आकृतीमध्ये रेषा L, रेषा M आणि रेषा N या तिन्ही रेषा समांतर आहेत। आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलेलो आहोत की समांतर रेषा म्हणजे काय। या तीनही रेषा समांतर आहेत म्हणजे या 3 रेषा एकाच प्रतलात असून या एकमेकांना कधीही छेदत नाहीत, अशा रेषांना समांतर रेषा म्हणतात। मग या 3 रेषा समांतर दिलेल्या आहेत। रेषा X आणि रेषा Y या त्यांच्या छेदिका आहेत। मग या छेदिकेमुळे छेदिका X मुळे इथे रेख AB आणि रेख BC हे 2 अंतरछेद मिळालेले आहेत। छेदिका Y मुळे आपल्याला रेख PQ आणि रेख QR हे 2 अंतरछेद मिळालेले आहेत। मग 3 समांतर रेषांना या 2 छेदिका आहेत, तर गुणधर्म असा आहे की जर 3 समांतर रेषा असतील आणि त्यांना जर 2 छेदिका काढल्या असतील तर या दोन्ही छेदिकांवरील अंतरछेदांची गुणोत्तरे समान असतात। म्हणजेच AB छेद BC आणि PQ छेद QR ही दोन्ही गुणोत्तरे समान असतात। म्हणजेच AB छेद BC बरोबर PQ छेद QR असा हा गुणधर्म आहे। If line L, line M and line N are parallel lines and line X and Y are their transversal, then the ratio of their intercepts on both the transversals are equal. Means AB upon BC, this is the ratio of intercepts of first transversal, and the ratio of another transversal of intercepts is PQ upon QR. So these two ratios are equal if the 3 lines are parallel and AB, BC, PQ and QR are the intercepts on their transversals. So this is the property of 3 parallel lines and their transversal. आता आपण 3 समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकेच्या गुणधर्मावर आधारित एक उदाहरण पाहूया। सराव संच 1.2 मधील प्रश्न 7वा। उदाहरण असं दिलेलं आहे, आकृती दिलेली आहे। या आकृतीमध्ये AB, DC आणि FE या 3 उभ्या रेषा समांतर दिलेल्या आहेत। किमती दिलेल्या आहेत BD 8, DF 4, AC 12 आणि CE X। तर आपल्याला X आणि AE ची किंमत काढायची आहे। आता गणितात काय दिलेलं आहे, AB समांतर DC समांतर FE म्हणजे या 3 रेषा समांतर आहेत, त्यांच्या या 2 छेदिका आहेत। रेषा BF आणि रेषा AE या 2 छेदिका दिलेल्या आहेत। मग 3 समांतर रेषा आणि छेदिका यांचा गुणधर्म असा आहे की 3 समांतर रेषांना जर 2 छेदिका काढल्या असतील तर त्या दोन्ही छेदिकांवरील अंतरछेदांची गुणोत्तरे समान असतात। मग त्यानुसार आपण इथे ही 2 गुणोत्तरे लिहू शकतो। BD छेद DF, कारण ही छेदिका आहे, छेदिकावरील अंतरछेदांची गुणोत्तरे घ्यायची आहेत। BD छेद DF बरोबर AC छेद CE। मग यामध्ये किमती ठेवल्या
8/4 बरोबर 12/x. इथे तिरकस गुणाकार केला. 8 आणि x चा गुणाकार झाला. 4 गुणिले 12. x ची किंमत काढायची आहे, त्यामुळे 8 इकडे छेदात आले. इथे भाग जाईल. 4 1 4, 4 2 8 आणि बे ने पुन्हा भाग गेला. बे 1 बे, बे सख 12. म्हणजे x ची किंमत आली 6. मग आता ही किंमत आलेली आहे 6. आपल्याला AE ची पण किंमत काढायची आहे. मग इथे ACE हे एकाच रेषेवर आहेत आणि इथे C बिंदू A आणि E यांच्या दरम्यान आहे, म्हणजे इथे A', C', अशी दरम्यानता आहे. मग A', C', म्हणजेच दरम्यानतेवरून आपण सूत्र लिहिलं. AE बरोबर AC अधिक CE. मग किमती ठेवल्या. AC ची किंमत 12, CE ची किंमत आत्ताच आपण काढली 6. x ची किंमत, x म्हणजे CE आहे, 12 आणि 6 18. याप्रमाणे AE ची किंमत आली 18. In this example, AB, DC and EF are parallel. It is given. So we are using here property of three parallel lines and their transversals. The ratio of intercepts on the transversals are equal. So first ratio of the intercepts is BD upon DF is equal to the ratio of second transversal is AE. So the ratio of their intercepts is AC upon CE. So these two ratios are equal because here we are using property of three parallel lines and their transversals. So put the values. 8 upon 4 is equal to 12 upon x. 8 upon 4 is equal to 12 upon x. Take the cross multiplication. 8 into x is equal to 4 into 12. So x is equal to 4 into 12 upon 8. So 4 1s are 4, 4 2s are 8, and again 2 1s are 2, 2 6s are 12. So x is equal to 6. So just we get the value of x here. Now we have to find AE also. Look at the figure. Points A, C, E are collinear points. Point C is between A and E. So there is a betweenness A', C', E. So with the help of this betweenness property, we can write the formula AE is equal to AC plus CE. Put the values. AC is 12 and CE just we found it is a 6. So 12 plus 6 is equal to 18. आता आपण सराव संच 1.2 वरील प्रश्न 5वा सोडवूया. हे उदाहरण सोडवताना देखील तीन समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म आपण वापरणार आहोत. गणित असं दिलेलं आहे. चौकोन ABCD हा समलंब चौकोन असून AB समांतर PQ समांतर DC दिलेला आहे. आकृती दिलेली आहे. AB, PQ आणि DC या तीनही रेषा समांतर दिलेल्या आहेत. AP 15, PD 12, BQ काढायचा आहे आणि QC दिलेला आहे 14. आता या गणितामध्ये तीनही रेषा समांतर दिलेल्या आहेत. त्यांची AD आणि BC या छेदिका होतील. मग तीन समांतर रेषांना जर दोन छेदिका काढल्या असतील तर त्या छेदिकांवरील आंतरछेदांची गुणोत्तरे समान असतात. असा तीन समांतर रेषा व छेदिका यांचा गुणधर्म आहे. मग त्यानुसार या छेदिकेवरचे दोन आंतरछेद होतील AP आणि PD. त्यामुळे त्यांचं गुणोत्तर होईल AP छेद PD आणि या छेदिकेवरचं गुणोत्तर होईल BQ छेद QC. मग ही दोन्ही गुणोत्तरे समान आहेत. आधार दिला आपण समांतर रेषा व छेदिका यांचा गुणधर्म. मग यामध्ये किमती ठेवल्या. 15/12 बरोबर BQ आणि QC च्या किमती आहेत. BQ काढायचा आहे त्यामुळे BQ अक्षर तशीच ठेवली. छेदात 14. यांच्यात तिरकस गुणाकार केला. तिरकस गुणाकार झाला 15 गुणिले 14 बरोबर 12 गुणिले BQ. मग BQ ची किंमत काढायची म्हणून 12ला डावीकडे आणलं. छेदात आले ते. यांचा गुणाकार झाला 15 गुणिले 14/12. इथे भाग गेला. बेसक 12, बेसाती 14, 15 7 5 105 छेद 6.
आणि 6 ने 105 ला भागाकार केला, आपण भाग घालवला, BQ बरोबर आले 17.5. मग याच प्रमाणे तुम्हाला या 2 उदाहरणांवरून तुम्हाला पुस्तकातील पान नंबर 12 वरील आकृती 1.31 मधील कृती पूर्ण करता येईल. तिथे देखील 3 समांतर रेषा आणि त्यांची छेदिका यांचा गुणधर्म तुम्हाला वापरता येईल. Let us learn question 5 from practice set 1.2. Quadrilateral ABCD is a trapezium, and here AB is parallel to PQ is parallel to DC, and the values are given. AP is 15, PD is 12, QC is 14, and BQ we have to find. So in this example, AB is parallel to PQ is parallel to DC. This is given. So there are 3 parallel lines, and AD and BC are their transversals. So whenever the 3 parallel lines and 2 transversals are intersecting to these parallel lines, then the ratio of the intercepts of each transversals are equal. So the ratio of intercepts of first transversal is AP upon PD is equal to the ratio of the another. Take the another transversal and take the ratio of intercepts on it. So BQ upon QC. So these 2 ratios are equal according to the property of 3 parallel lines and their transversal. Now put the values here. 15 upon 12 is equal to BQ upon 14. These values are given here, and BQ we have to find. So take the cross multiplication here. 15 into 14 is equal to 12 into BQ. We have to find BQ. So take 12 to the left hand side. So 15 into 14 upon 12 is equal to BQ. So 2 6s are 12 and 2 7s are 14. 15 into 7 is 105 upon 6, and so take this division, and BQ is equal to 17.5. Similarly, you can solve the example from the textbook. See page number 12, figure number 1.31. You have to complete that activity.